गाव मार्केट गाव म्हणजे का शाळा नेरळ. आणि मुलांना शाळेसाठी वगैरे कसं काय? शाळासाठी बालिवडी, कुठं नेरळ, कुठं तावडीला आहे ना. अच्छा. हा, आणि जो एरिया येतो तो कोणता आदिवासी पाडा येतो का? आदिवासी अच्छा. आदिवासी आणि पाडा आहे सगळा आदिवासी येतात. अच्छा. आणि इकडे डॉक्टर वगैरे शॉपना व्हिजिट करून तिकडून काहीतरी खरेदी करतात जेणेकरून त्यांना पण एक अर्थसहाय्य होतं, हातभार लागतो, कारण त्यांचा पण एक बिझनेस आहे. आणि आपल्या एक प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही ॲक्च्युली इकडे राहू शकतो सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेली आहे. सो गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा जो व्लॉग असणार आहे तो लाईफस्टाईल ब्लॉग असणार आहे. तर आज आहे सॅटरडे. तर सॅटरडे असल्या कारणास्तव आम्ही जात आहोत स्टेकेशन एन्जॉय करण्यासाठी कर्जत या ठिकाणी. आम्ही दोघेच नाही तर आमच्यासोबत आज आमचा नवीन फ्रेंड एक आहे, तो पण ते एक कपल आहे. तर ते आम्ही जात आहोत त्या फ्रेंडच्या गेस्टकडे जात आहोत. तिकडे त्यांचा कर्जतला एक लोकेशन आहे, त्या लोकेशनला आम्ही जात आहोत. तर पुढे बघत राहा, स्टे ट्यून. पाट्याच्या इकडे थांबलो आहे आम्ही. इकडे वडापावसाठी ट्राफिक पण खूप आहे. सॅटर्डे असल्या कारणास्तव ट्राफिक पण आहे. लय भारी वडापावची इकडे विनय वडापाव घेतो. तर मित्र हो, आम्ही जातेवेळी आम्हाला खूप भयानक ट्रॅफिक लागलं होतं. सॅटरडे होता, विकेंडची स्टार्टिंग होती आणि दुपारची वेळ असल्या कारणास्तव जास्त ट्रॅफिक लागलं. त्यामुळे आम्हाला, आणि त्यात आमच्याकडे 4 व्हीलर असल्यामुळे ट्रॅव्हल पण करण्यासाठी आणि ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप लेट झाला. तर मित्र हो, आम्ही एंट्री केली आता सह्याद्रीच्या एरियामध्ये. निसर्गरम्य सह्याद्री आणि सह्याद्रीच्या वाटेवरती आम्ही. ट्रॅफिकमुळे वैताग आला होता, बट ह्या आता सह्याद्रीत आल्यानंतर थोडंसं बरं वाटते म्हणाला. कर्जत शहराचा भाग आणि त्यातला तो ट्रॅफिक पार करताना आलेला सगळा थकवा कधी गायब झाला हे कळलंच नाही. कारण शहर मागं पडत होतं आणि समोर हळूहळू उलगडत होता तो आपला सह्याद्री. दोन्ही बाजूंनी हिरवाईची दाट चादर पांगलेले डोंगर, आजूबाजूला गर्द झाडी, मोकळा आणि शांत रस्ता, आणि त्या रस्त्याच्या प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप. जणू काही सह्याद्रीनेच, चला आता तुमचा सगळा थकवा माझ्याकडे सोडा, असं म्हणत हिरवाईच्या या कुशीत आमचं स्वागतच केलं होतं. आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी ट्रॅफिकचा आणि शहराचा आणि प्रवासाचा सगळा थकवा कुठच्या कुठे निघून गेला काही कळलंच नाही. समोर फक्त मोकळा रस्ता, हिरवागार सह्याद्री आणि मनाला मिळालेली एक वेगळीच शांतता भेटत होती. हां बाई, उंच जाऊन म्हणतात ना थोडं चढायला वगैरे. हां, पावसाळ्यात रिस्की आहे. तर थोडाफार सह्याद्रीमध्ये घुसल्यानंतर, सह्याद्री रिलेटेड गप्पा मारल्यानंतर आम्ही वाट पाहत होतो आमच्या हॉटेलच्या एंट्री गेटची. कारण आम्हाला पण माहीत होतं आम्ही थोड्या वेळात आमच्या हॉटेलजवळ पोहोचणार होतो. आणि तेवढ्यातच काय, आम्ही आमच्या हॉटेलजवळ पोहोचलो. थँक्यू. आणि हॉटेलच्या एंट्री गेटजवळ आम्ही आमची एंट्री केली. आम्ही पोचलो आहोत आता इकडे कर्जतमध्ये आम्ही जस्ट पोचलो. ट्रॅफिकमुळे खूप टाईम झाला, ऑलमोस्ट 3:30 वाजलेले आहेत. 3:30 वाजलेत आणि प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवतो आहे कशी आहे ती. इकडे सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये ही प्रॉपर्टी बसलेली आहे. इकडे
इकडे व्हॉलीबॉलसाठी त्यांचा एक पिच आहे आणि इकडे पुढे प्रॉपर्टी आहे. गाईज आम्ही आलो आहे आता कर्जतमधील हॉलिडे मॅनमध्ये हिलसाईड रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलेलो आहेत. तर प्रॉब्लेम काय झाला, आम्ही सकाळी निघालो होतो पण इतकं ट्रॅफिक भयानक होतं ना की आम्हाला पोचण्यासाठी 4:30 होऊन गेले. तर 4:30 नंतर आम्ही 5-5:30पर्यंत डिनर केला, लंच केला आणि लंच केल्यानंतर मग आम्ही आता खाली फिरण्यासाठी इकडे निघालो. तर इकडे तुम्ही बघू शकताय सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या मध्ये ही प्रॉपर्टी वसलेली आहे आणि प्रॉपर्टीमध्ये कसे रो हाऊस टाईप आहेत, थोडे रो हाऊस आहेत किंवा थोडे असे हॉलिडेज रिसॉर्ट आहेत, काही ठिकाणी स्टुडिओ अपार्टमेंट पण आहेत. तर तुम्ही बघू शकताय पाठीमागे जे आहे ती सगळी प्रॉपर्टीज आहे, वरती इकडे पण आहे, ह्या साईडला पण आहेत. तर काही लोकांचे प्रायव्हेट पूल आहेत, काही कॉमन पूल आहेत, काही स्टुडिओ अपार्टमेंट आहेत. तर आम्ही टोटल 4 जण आहे, 4 जण आलेलो आहे. तर पुढे मी पुढे हॉटेलची तर इंट्रोडक्शन देईनच, पण बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला दाखवेल. जे कपल आले ते आमचे फ्रेंड धनश्री आणि विनय आहेत आणि ही छोटी पण आहे, छोटी बाबू आपली मीरा, पाणी पित आहेत. हे धनश्री, हे विनय, हाय. मीरा. तर इकडे प्रॉपर्टी तुम्ही बघू शकताय, सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेली आहे. सोबत माझ्यासोबत एक डॉगी आहे. चलो गाईज, चल जाऊयात, चल ये. सोबतच आली आमच्या. हे बघा तुम्ही बघू शकताय, प्राणी मित्रांनो, प्राणी. कुत्रा हा इमानदार मानला जातो, इमानदारच आहे. बघा याचा एक प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही ॲक्च्युली इकडे रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तिकडे त्यांना आम्ही विचारलं की चाय कॉफी वगैरे काय आहे का, तर चहा कॉफी अवेलेबल नाही आहे इकडे. तर तुम्हाला हवीच असेल चहा कॉफी तर तुम्हाला इकडून 1 किलोमीटर पुढे जाऊन तिकडे तुम्हाला शॉपमधून तुमचे मिल्क आणि चहाला लागणारी सामग्री आणि कॉफी हे सगळं पूर्ण घ्यावं लागेल. सो आता आमचा इथे एकंदरीत मूड ऑफ झालेला आहे. सो आता आम्ही चाललो आहे परत तिकडे गावामध्ये. तिकडे आम्ही साहित्य वगैरे घेतो आणि चाय घरी आता जाऊन बनवतो. ती मैफिल बसली आहे गाईज लोकांची. तर इकडे वरती चालू आहे आणि आम्ही पब्लिक. पाऊस पडून गेला आहे, क्लायमेट चांगलं एकदम भन्नाट झालेलं आहे. हा इकडे जो आहे ना, हा कोणता तरी फोर्ट आहे. फोर्टच्या सानिध्यात आणि इकडे फॉगी क्लायमेट झालेलं आहे एकदम. इकडे पण यांची प्रॉपर्टी आहे. इकडे फोटोशूटसाठी त्यांनी एक प्लेस केलेला आहे आणि इकडे व्हॉलीबॉलसाठी त्यांनी एक ग्राउंड बनवलेला आहे. तर चलो आता आम्ही जातो आहे गावामध्ये. तिकडे पुढे चहा किंवा कॉफीची सामग्री सगळी घेऊन येतो. आणि आमचं कसं स्टुडिओ अपार्टमेंट असल्यामुळे आम्हाला त्यांनी किचन पण दिलेलं आहे आणि प्रेस्टिजची आपली इलेक्ट्रिक इंडक्शन. सो आता तिकडेच आम्ही बघू, जर सपोज आम्हाला चाय भेटलाच तर चाय पिऊ, अदरवाईज आम्ही साहित्य वगैरे घेऊन येऊ. तर चलो
गाडी काढूयात, जाऊयात. गाडी आपली इकडे पार्क केलेली आहे. इकडे पार्किंग आहे यांचं रेडीमियन. आणि इकडे पार्किंगला हवेशीर जागा आहे, मजबूत जागा आहे. इकडे गाडी लावलेली आहे. पब्लिक आपले येते. सो चलो. हॉटेलमध्ये चहा कॉफीची फॅसिलिटी नसल्यामुळे जवळ असणाऱ्या म्हणजे हॉटेलच्या बाहेरच राईट साईडला इकडे आम्ही ह्या शॉपमध्ये आलो. इकडे शॉपमध्ये आम्ही इकडे शुगर किंवा कॉफी मिल्कशेक. हो. आजी गावाचं नाव कोणतं आहे आजी? चौदरवाडी. सौदरवाडी. आणि इकडे जो समोरचा फोर्ट जो किल्ला जो दिसतो तो किल्ला दिसत पियाट. पेठ किल्ला. आणि इकडून आपलं हे किती आहे जुन्नर वगैरे? हे म्हणजे आता हे आपल्या तिथून गाव निघाले, इथून गाव निघाले, धामणी आहे, मेसकरवाडी आहे. ओके. हा तेव्हा पेठायला जातो. आणि तिकडून माळशेजला पण जाऊ शकतो ना आपण? हा जातात. माळशेजला इकडूनच जाऊ शकतो ना? ओके. तर आम्हाला इकडे चहाची सोय झालेली आहे. ज्या शॉपमध्ये आम्ही गेलो होतो ना त्या शॉपच्याच बाजूला ते काका एक होते. ते काका बोलले की आम्ही चाय बनवून देऊ शकतो. तर चहाची सोय झालेली इकडे. चलो, एकतर सोय झाली चांगली. तुझं गाव आई आजी कोणतं? चौदरवाडी. अच्छा, मग तुम्ही इकडं जवळचा तुम्हाला मार्केट कुठला? मार्केट म्हणजे गाव? मार्केट गाव म्हणजे कशाळा नेरळ. आणि मुलांना शाळेसाठी वगैरे कसं काय? शाळासाठी बालिवडी, कुठं नेरळ, कुठं तावडीला आहे ना. अच्छा. हा आणि हा जो एरिया येतो तो कोणता? आदिवासी पाडा येतो का? आदिवासी. अच्छा. आदिवासी पाडा येऊ सगळा आदिवासी येतात. अच्छा. आणि इकडे डॉक्टर वगैरे कसं? डॉक्टरांची सर्व्हिस वगैरे कशी असते? डॉक्टर म्हणजे आंबोली लय लय डॉक्टर झाला तू मग कर दवाखाना मी हे खरं आजींचे मुलगा हा हे आता यांनीच आम्हाला चहाची सोय केलेली आहे. ऍक्च्युली दादा आम्ही युट्यूबर, थोडीशी इन्फॉर्मेशन इकडे घेतोय. तुमचं नाव काय दादा? काळूराम धोंडू केवारी. अच्छा. तर इकडे तू जवळ असे पर्यटन स्थळ कुठले कुठले आहेत? जवळ इथे पर्यटक छान म्हणजे कोथळीगड आहे इथे. कोथळीगड. अच्छा. हो. इथे पेप जवळच जो आहे. पेप फोर्ट बोलतात पेठ ते. पेठ पेठ अच्छा. पेठ आणि- किल्ला म्हणून हा, हा. ओळखतात त्याला. आणि इकडे पुढे गेलं तर माळशेज वगैरे त्या साईडलाच आहे ना? हा माळशेत इकडे आलं तुमचं. माळशेत इथून लांब आहे थोडस. किती किलोमीटर तरी असं अंदाजे? एक 40-50? हा 50-60 होईल. अच्छा. माळशेत. आणि मग इकडे जवळपास मार्केट वगैरे तुम्हाला कर्जत कशाळा कशा कशाळा मार्केट ओके. म्हटलं तर आम्हाला कशाळा. आता थोडस नजदीक येते आंबिवली म्हणून आहे. आंबेवली. हा तिथे एक भेटतंय बऱ्यापैकी भेटतंय काय बाई. पण जास्त मोठा मार्केट म्हटलं तर आम्हाला कशाळा ओके ओके असं असतं. चालेल. थँक्यू सो मच. तेच मग कशा गावाचं नाव कवडे बारे मला सांगला चौदरवाडी सर. मित्र हो, इकडे कधी तुम्ही पर्यटनला व्हिजिट करत असाल तर जवळपासच्या शॉपमध्ये म्हणजे आता दादांचं जसं शॉप आहे अशा शॉपना व्हिजिट करून तिकडून काहीतरी खरेदी करत जा, जेणेकरून त्यांना पण एक अर्थसहाय्य होतं, हातभार लागतो. कारण त्यांचा पण एक बिझनेस आहे आणि आपल्या बिझनेस म्हणजे आपल्या मराठी उद्योजकांनाच प्रोत्साहन देणं किंवा त्यांना हेल्प करणं हे गरजेचं आहे. सो आता इकडे आम्ही गावामध्ये आलो तर इकडे आम्ही साखर वगैरे घेत होतो तर ते दादा स्वतः बोलले की आम्ही चहाची सोय करतो वगैरे. तर आम्हाला ते बेनिफिट झालं. तर त्यांचा पण फायदा आणि आमचा पण फायदा झाला. तो त्यांना पण एक अर्थसहाय्य मिळालं, त्यांचा पण एक बिझनेस ग्रो होतो. सो थँक्यू दादा, थँक्यू सो मच. थँक्यू. तर सकाळी उठल्यानंतर अपार्टमेंटच्या बाहेरचं जे क्लायमेट होतं ना इतकं सुंदर होतं ना, अफलातून. तर सकाळी निसर्गासोबत थोड्या गप्पा आणि टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही वापस घरी निघालो. ड्यू टू मला थोडं एमर्जन्सी वर्क असल्यामुळे आम्ही सर्वजण सकाळी लवकर वापस निघालो. तर सकाळी लवकर वापस निघताना एक आम्हाला बेनिफिट मिळालं की रोडवरती कोणी नव्हतं आणि निसर्गाचा मनमुराद आम्हाला आनंद लुटता आला. तर तो एक बेनिफिट आम्हाला मिळाला. आणि सोबतच आम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे संडेला आम्ही सकाळी लवकर निघाले कारणास्तव आम्हाला कोणताही ट्रॅफिक भेटू शकलं नाही आणि निसर्गात आम्ही मनमुराद आनंद मनसोक्त आनंद लुटत वापस घरचा रस्ता पकडला. तर घरचा रस्ता पकडताच आम्ही चौकच्या
बाजूला असणाऱ्या हॉटेलमध्ये सकाळची न्याहारी केली, म्हणजेच ब्रेकफास्ट केला आणि आम्ही वापस. तर मित्र हो, असा होता आमचा सॅटर्डे संडेचा विकेंड प्लॅन. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आपल्यातून व्हिडिओसाठी, लाईफस्टाईल व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.